क्रमांक 15 मध्ये बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ सांगली मिरज कुपवार महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधून बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। शांततामय वातावरणात व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली। या प्रभागातून ओबीसी महिला प्रवर्गातून रेश्मा फारुक मुल्ला, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून ॲडव्होकेट आम्रपाली लहरीदास कांबळे तसेच सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून प्रशांत बाबूराव कांबळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। प्रचाराच्या पहिल्या दिवशी मतदारांशी थेट संपर्क साधत घराघरात भेटी देण्यात आल्या। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांसोबत सर्वांसाठी या भूमिकेसह प्रचाराला सुरुवात करण्यात आली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। आगामी काळात प्रचार अधिक गतिमान करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे। आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टी 15 वार्ड क्रमांक 15 या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराचा प्रचाराचा प्रारंभ सुरू झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीची विजयाची घोडदौड सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी रेश्मा फारुक मुल्ला ओबीसी महिला मध्ये आपले चिन्ह हत्ती चिन्ह घेऊन लढत आहेत। ॲडव्होकेट आम्रपाली लहरीदास कांबळे हे सर्वसाधारण महिला क मधून लढत आहेत, तर प्रशांत बाबूराव कांबळे सर्वसाधारण पुरुष ड मधून लढत आहेत। या सर्वांनी मताने एक मताने विजय करतील असा माझी आशा आहे आणि आजपासून बहुजन समाज पार्टीचा प्रचाराचा शुभारंभ झाला असं मी घोषित करतो आणि या भागाचा विकास करण्यासाठी ही नवीन चेहरे नवीनला कायम बहुजन समाज पार्टी नवीन चेहऱ्याला संधी देते आणि ह्या टायमाला नवीन चेहरे दिले, एक ॲडव्होकेट दिले फारुक मुल्ला साहेबांची पत्नी रेश्मा मुल्ला या ठिकाणी सुद्धा नवीन चेहरा आहेत। या भागाचा नवीन चेहरेच विकास करू शकतात। जे नवीन अगोदर निवडून गेले ते मलिदा खाऊन मोठे झालेले आहेत आणि हे आमचे बहुजन समाज पार्टी मलिदा न खाणारी आणि प्रामाणिकपणे काम करणारी बहुजन समाज पार्टी या देशातली एकमेव बहुजन समाज पार्टी आहे आणि मला विश्वास आहे या 15 नंबर वार्डमध्ये आमच्या या तिन्ही उमेदवारांना निवडून देतील असा मी विश्वास व्यक्त करतो। सर्वांना मी आवाहन करतो की बहुजन समाज पार्टीला हत्ती चिन्ह बटन दाबून सर्वांनी एक मताने निवडून द्यावं ही मी विनंती करतो।